हाय गाईज, कशात तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी. तर आजचा दिवस म्हणजे व्हाईट साडीवरून तुम्हाला तर कळतच असेल की आज काय आहे. तर 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्ट आजचा स्वतंत्र दिन हा तुमच्या सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आणि आजच्या दिवशी आपण काय काय करतो म्हणजे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 554च्या अंतर्गत पंचशील महिला मंडळ सम्यक विचार संघ आणि बालविकास समिती ह्या 4 संघटनेच्या वतीने आपण कसे कसे प्रोग्राम राबवत असतो हे तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस आहे 15 ऑगस्टचा. तर आपण सेलिब्रेशन करत असतो, साजरा करत असतो. कसा करतो, काय करतो? तर आजचा टायमिंग आहे आपला 8:30चा, म्हणजे 9 वाजेपर्यंत आपला हा प्रोग्राम आटोक्यात येणार आहे. तर मी तुम्हाला दाखवेनच कसं असतं, काय असतं. तर बघूया आपण आपल्या व्हिडिओमध्ये. आपण आता बाहेर आपण बघत असाल तर आपला स्तंभ आहे, जय भीम स्तंभ आहे इकडे. आणि इकडे झेंडा वंदनसाठी आपण सगळी तयारी केलेली आहे. इथे लिहिलेलं पण आहे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 554च्या अंतर्गत. इथे शाखेवाल्यांची नावं आहेत, जे कार्यकारिणी पदाधिकारी आहेत त्यांची नावं आहेत. आणि आपला हा बॅनर लागलेला आहे पद्धतशीरपणे स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर पुन्हा अगोदर समतानगर ऐरोली या विभागात आपण राहतो. आपला स्तंभ आहे आणि इकडे माणसं तशी कमीच आलेली होती, कारण की 8:30चा टायमिंग होता, 9 वाजेपर्यंत घेणार होतो. या आपल्या आशाताई आहेत, जे मी लाईव्हमध्ये सांगितलं होतं. ह्या मोठ्या जाऊबाई आहेत आपल्या, तर सायनमध्ये कामाला आहेत त्या. त्याचप्रमाणे सगळे पदाधिकारी आहेत शाखेच्या याच्यामध्ये आपण काम करत असताना. शाखेचे पदाधिकारी आहेत बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 554. इकडे एक असतो, मी म्हटलं ना 3 आपल्या याच्या ऐरोलीमध्ये 3 ठिकाणी आपलं झेंडावंदन होत असतं. प्रत्येक चौकामध्ये इथे साहेबांची एंट्री झालेली आहे. आपले लाडके नवकरसेवक आनंदजी सुतार साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तर ते येत आहेत. प्रमुख पाहुणे यांची उपस्थिती असणार आहे. आपल्या कार्यक्रमासाठी आपण बोलवण्यात आलेलं होतं त्यांना, आणि ते बरोबर टायमाच्या आतमध्ये आलेले आहेत. आणि आपला झेंडावंदनाचा कार्यक्रम आता सुरुवातच होईल आणि आपण चालू करणार आहोत. त्याचबरोबर साहेबांचं आगमन झालं, आपण बोलवलं त्या पद्धतीने मिलिंद दादा त्याचं हे करत आहे, त्यांची उपस्थिती दर्शवत आहे. त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचं स्वागत केलं जातं आहे आपण, आणि आपण तयारी करायला घेतलेली आहे. सो पहिला सर्वात प्रथम आपण झेंडा वंदन करण्यासाठी आपण झेंड्याच्या स्तंभाला आपण पहिलं त्याची पूजा करणार आहोत. या काकी पूजा करताना दिसत आहेत. त्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर आपण अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित केली जाते तिथे, कारण की एकाच एरियामध्ये असताना आपण म्हणजे 3 ठिकाणी होतात आपल्या इकडं. प्रत्येक चौकामध्ये मी म्हटल्यानंतर इकडचा जो एरिया आहे, ज्या एरियामध्ये मी राहत आहे ते आपला समतानगरमध्ये आहे. आणि हा इकडचा जो झेंडा आहे तो ऐरोली नाका असं विभाग आहेत आपले. तर हे नाक्यावरच्या झेंडावंदन आपला इथे होत आहे. साजरे होताना आपल्या शशिकला सुतार मॅडम इकडे आलेले आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत. आणि इकडे साहेब आहेत, काहीतरी येतं तुला आहे. त्याचप्रमाणे आंटी पण करत आहेत. असे तांबे यांचं झालेलं आहे. शांती त्यांनी देखील केलेली होती. आणि झेंड्याचं हे करून झालेलं आहे, पूजन करून झालेलं आहे. आमच्या
आमच्या सन्माननीय सुभाषजी बोरकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ करावा। सन्माननीय नगरसेविका शशिकला सुधा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प अर्पण करायचं आहे। सन्माननीय आपल्या नवी मुंबईचे माजी सभापती यांना सन्माननीय साहेब यांना विनंती करतो की त्यांनी घरी आहे, अंघोळ नव्हती झाली तिच्या। क्रमांक 554 मंडळ सम्यक विचार संघ बाल विकास समिती या चारी संघटनेच्या माध्यमातून आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना या कार्यक्रमासाठी सर्व शाखांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे सभापती, त्याचप्रमाणे लाडके नगरसेवक मुलांची सुतार साहेब, त्याचप्रमाणे लाडक्या नगरसेविका सौ शशिकला सुतार मॅडम यांचं देखील इथं हार्दिक स्वागत करत आहोत। त्याचप्रमाणे गटप्रतिनिधी आयुष्यमान सिंहजी कासारे साहेब, त्याचप्रमाणे बोरकर साहेब, त्याचप्रमाणे त्या साहेबांबरोबर सर्व आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहोत। आपण 15 ऑगस्ट 78वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत असताना मी शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान विनायक साळवे साहेब, त्याचप्रमाणे पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा आशा मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी स्तंभाला हार घालायचा आहे। कुठं कोणाला हल्दी कुंकू लागलं गटप्रतिनिधी सीएम कासारे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करून द्यायची आहे। संघटक अपर्णा तांबे अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे। तू पण जा। तू केली तू जा झेंड्याला पण करायचं
जा झेंड्याची करा असं का कांचनचा आपण ध्वजाची पूजा करून घ्यायची आहे. आम्ही नंतर ठेवत टाकते कुठे तिथं एक अगरबत्ती लावून झेंड्याच्या इथं नको नको ठेवून दे तिथं लावा ना एक झेंड्याजवळ एक लावा अगरबत्तीला आहे ना तिथं अगरबत्ती आहे. ठेवा ताटातच ठेवा हॅलो 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 मी आपल्या विभागाच्या नगरसेविका सौ शशिकला सुतार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी स्तंभाला ध्वजाला हार घालायचा. त्याप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक आमचे बोरकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी इंडियाला फुलवायचे. त्याप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक आमचे बाबूलाल कुरेशी साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी देखील आम्हाला फुलवायचे. राजू शर्मा साहेब यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील फुलवायचे. त्याचप्रमाणे भास्करजी कासार साहेब यांना देखील विनंती करतो की त्यांनी फुलवायचे. संतोषजी तांबे यांना देखील विनंती करतो त्यांनी फुलवायचे. समजाताईचे आमचे गाडगे साहेब यांना देखील विनंती केली यांनी फुलवायचे. त्याचप्रमाणे हाजी मकंदर साहेब यांना देखील विनंती करतो की त्यांनी फुलवायचे. कार्यक्रमाला देखील उशीर झालेला आहे. आपण आता जो ध्वजारोहण आहे ते आपल्या विभागाचे लाडके नगरसेवक माजी सभापती आयुष्यमान आनंदजी सुतार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी ध्वज फडकवून तिच्या कार्यक्रमाचे शोभा वाढवायचे. बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 554 यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही आपण 15 ऑगस्ट आज साजरा करतो. आजच्या दिवशी संपूर्ण देशभरामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण असतं. आज आपण देश स्वातंत्र्य मिळाला म्हणून झेंडावंदन करतो, नारे तोडतो, आरती करतो, आनंद उत्सव साजरा करतो.
ज्या वेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, त्यावेळेची परिस्थिती काय असेल त्याबद्दल? किती लोकांनी या देशासाठी आपली जानची, जीवनाची पर्वा न करता आपलं जीवन दान केलं, देशासाठी लढले, देशासाठी मेले. त्यांची आठवण म्हणून आजचा दिवस आपण साजरा करतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज तो दिवस नसता तर आज दिवस नसता. पण त्या दिवसाची आठवण करण्याकरता आपण आज 47 पासून आजपर्यंत आपण हा दिवस साजरा करतो. समतानगर आणि हा प्रभाग माझ्यासाठी तुमच्यासाठी नवीन नाही. मी गेल्या अनेक वर्षापासून 40 वर्ष जवळजवळ समाजसेवा करतो आणि 25 वर्ष झाली जवळजवळ नगरसेवक म्हणून काम करतो. तुमच्यात माझ्यामध्ये संबंध जसे आहेत तसे जे मैत्रीचे आहेत, जे कार्यकर्ता म्हणून आहेत, जे नातेवाईक म्हणून आहेत, आपलं पण मिळवण्याचा मी नेहमी प्रयत्न केलेला आहे. कोणाला तोडायचा प्रयत्न केलेला नाही. या देशासाठी आपलं सर्वस्व गमावलं, सर्वस्व कमावलं, मोठे झाले, देश मोठा केला, अशा वीरांना सुद्धा आपण आठवण करतो, अशा नेत्यांना पण आपण आठवण करतो, अशा महावीरांना आपण आठवण करतो. आणि आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून आज या 15 ऑगस्टच्या दिवसाने आपण आज जमलो, आम्हालाही आपण बोलावलं, आमचाही मान सन्मान केला, त्याबद्दल पंचायत समितीचे मनापासून आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना एकदा 15 ऑगस्टच्या खूप मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपली आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण हो, हीच परमेश्वराला प्रार्थना आजच्या दिवसापुरती थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. धन्यवाद. धन्यवाद साहेब. खरंच आपण सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या चारही संघटनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नंतर झेंडावंदन मी म्हटलं 3 झेंडावंदन आपले झाले, तर हे तिसरं ठिकाण आहे, ऐरोलीमधलंच आहे. प्रत्येक चौकामध्ये झेंडावंदन हा केला जातो. तर हे संकल्प सेवा संघ समतानगर ऐरोली नाका सेक्टर 1 सपोर्ट आहे. इथं देखील होतं. आम्ही लेट आलो, तिकडे फोटो काढत होतो त्याच्यामुळे. तर इकडे कार्यक्रम सुरुवात झालेलीच आहे. सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. सगळ्यांना पुष्पहार, स्तंभाला हार आणि झेंड्याचं देखील स्वागत केलेलं आहे, पुष्पहार अर्पण करून. हॅलो. विनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जगति तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता.
इकडे म्हणत होत्या महिला मंडळ फोटो काढूया म्हणून. आणि इथे तलाव आहे, भव्य असा मोठा असा तलाव आहे. गणपती विसर्जन ह्या तलावामध्ये होतं, पण इथं आज ऊन असल्या कारणाने सगळ्यांनी गोरड्या तुपात घातल्या होत्या. तिथून झेंडावंदन केले, 2-3 फोटो क्लिक केले आणि आम्ही आता घरी जायला निघालो.